आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरांना स्वानंदीला प्रपोज केलं. स्वानंदीनं टीना म्हणून राहुलला हो म्हणलं, पण त्यांना असं वाटलं की स्वानंदीनं सुजित साहेबांना हो म्हटलं. कळतंय? व्हॉट? सुजित सरांनी तुला प्रपोज केलं? वाव, दॅट्स ग्रेट यार, कॉंग्रॅच्युलेशन. अगं वेडी आहेस का तू? काय बोलतीये? स्वानंदी, तुला माहितीये केवढा मोठा गोळ झालाय? अगं म्हणजे स्वानंदीनं सुजित सरांना होकार दिलाच नाही. होकार तर टीनानं राहुलला दिला होता ना, आणि तिथंच गोळ झालाय. ते मला त्यांची गर्लफ्रेंड समजतायत आणि तसेच वागतायत बी माझ्या संग. आज तर ते फॅक्टरीमध्ये आले, सगळ्यांसमोर माझा हात धरला आणि मला बाहेर घेऊन गेले. म्हणाले आपण डिनरला जाऊयात. फॅक्टरीमधला सगळा स्टाफ माझ्याकडे लई विचित्र नजरेनं बघत होता. मला तर लई विचित्र वाटतंय. स्वानंदी थांब, त्यात विचित्र वाटण्यासारखं काय आहे सांग बरं? आणि महिन्याला तसेही मला 2-3 मुलं प्रपोज करत असतात. तुला माहितीये का, आम्ही डेटला जातो आणि मग थोड्या दिवसांनी परत मेसेज येतो ब्रेकअप म्हणून. सो चिल कर ग, कॅज्युअल आहे हे सगळं. काय म्हणालीस? कॅज्युअल चिल? अगं म्हणजे तुमच्या मुंबईत असं चिल करतात का? आमच्याकडे असं काही घडलं ना, म्हणजे एखाद्या पोरानं एखाद्या पोरीला प्रपोज केलं तर गावभर रिक्षा फिरती. रिक्षा का फिरते? रिक्षा फिरती म्हणजे गावभर प्रकरण पसरतं, सगळ्यांना माहिती होतं. आणि मुला मुलीची बदनामी होते ती वेगळीच. आणि मग थेट मुद्दा येतो तो लग्नाचा. आणि माझ्या गावाला, माझ्या आईला हे सगळं माहिती पडलं ना, माझं काही खरं नाही बघ. एकतर आधीच तो सरपंच पार्टीला आलता. अगं मग घरी खोटं सांग ना स्वानंदी, सांग की हे सगळं नाटक होतं. स्वानंदी मला एक सांग, म्हणजे हे खोटं होतं ना? नाही म्हणजे तुला सुजित सर तसे आवडत नाहीत ना? तसे म्हणजे बॉयफ्रेंड म्हणून, ज्याच्यासोबत आपण आपली लाईफ स्पेंड करू शकतो. सुजित सर म्हणजे लई चांगले आहेत. त्यांचा स्वभाव आवडतो मला. म्हणजे बघ ना, एवढ्या मोठ्या घरातले असून सुद्धा माझ्याशी हसून बोलतात, मला भेटतात.